ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून मोदी सरकारचं कौतुक करण्यात आलंय। पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न विरोधकांनी मोदींना विचारू नयेत असं सामनातून म्हणण्यात आलंय। तसंच 1971 साली झालेल्या युद्धावेळी सर्वस्वी निर्णय इंदिरा गांधींनीच घेतला असल्याचं देखील सामनातून सांगितलंय। पहलगाम हल्ल्यावर संसदेचं अधिवेशन बोलवून काय साध्य होणार असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारण्यात आलाय। मोदी आणि पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत। पाकिस्तानला धडा शिकवणार का असे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा पाकड्यांच्या बाबतीत आक्रमक आहेत। 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जनरल सॅम माणेकशॉ पाकिस्तानवर त्यांना चढाई करण्यास सांगितलं। माणेकशॉ यांनी नकार दिला। सेना युद्धासाठी पूर्णपणे तयार नसल्याचं त्यांनी इंदिराजींना तोंडावर सांगितलं। माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखालीच युद्ध लढलं गेलं आणि पाकिस्तानचा दारुण पराभव झाला। पाकिस्तानचे 2 तुकडे झाले। हा निर्णय इंदिरा गांधींनी राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर घेतला। युद्ध कसं आणि कुठे करायचा हा सर्वाधिकार त्यांनी भारतीय सैन्य प्रमुखांनाच दिला, पण युद्ध हवं हा निर्णय इंदिरा गांधींचा होता। पाक लष्कराचा पूर्ण वेळ राजकारणात जातो। पुन्हा तेथील लष्कर भ्रष्टाचाराने पोखरला आहे ते वेगळंच। अशा पाक लष्करानं आता उगाच वल्गना करू नयेत। भारतीय सैन्य कठीण प्रसंगाशी सामना करू शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।